शेवटचं पान. गावाच्या टोकाला एक जुनी वाचनालयाची इमारत होती. धूळ, कोळींची जाळी आणि बंद खिडक्या. कोणीच तिथे येत नव्हतं. एके दिवशी आदित्य तिथे शिरला. त्याला पुस्तकांची आवड होती. एका कपाटात एक जुनी वही सापडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जो हे वाचेल त्याचं आयुष्य बदलेल. आदित्य हसला, पण वाचायला लागला. प्रत्येक पानावर कुणीतरी आपली स्वप्न, अपयश, दुःख लिहिलं होतं. शेवटच्या पानावर फक्त एक ओळ होती, मी हरलो नाही, फक्त थांबलो होतो. आदित्यने वही बंद केली. त्या क्षणी त्याला जाणवलं, तोही आयुष्यात थांबलेला होता, हरलेला नव्हता. दुसऱ्या दिवसापासून वाचनालयात दिवा लागला. आदित्य तिथे रोज यायचा. कदाचित त्या वहीचा उद्देशच तोच होता,